नमस्कार. लाडकी बहीण योजना 58 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. कारण शासकीय तिजोरीवर लूट आणि ई-KYC मध्ये अपात्रता. टोटल 58 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेले आहे. त्याचा कारण काय आहेत? अपात्रामध्ये तुमचं नाव आहे का? आणि मार्च एप्रिल या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत का? या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा आमचा व्हिडिओ. हे 58 लाख लाडकी बहीण अपात्र झालेले आहेत. हे शासकीय माहिती आहे, न्यूजची बातमी आहे. मनानं कुठलाही हे मुद्दा सांगितला जात नाहीत. तर एकूण महिला 2,43,00,000 महिला आहेत. तर त्याच्यातले अपात्र झालेले महिला 54 लाख महिला आहेत. अर्जाची अचूक पडताळणी केल्यानंतर हे महिला अपात्र झालेले आहेत, म्हणजे बाद झालेले आहेत. तर याच्यामध्ये तुमचा नंबर आहेत का? आहेत तर आम्हाला कमेंट करा की तुमचं बी नाव आलेला नाही या लाडकी बहीण योजनाच्या यादीतून निघलेला आहेत म्हणून. तर याच्यानंतर मार्च महिना संपला आहे आणि एप्रिल महिना बी संपलेला आहे. तर याचे पैसे कधी मिळणार तुम्हाला? तर तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळणार आहे आणि एप्रिल महिन्याचे बी पैसे मिळणार आहे. दोघाचे बी 1500 म्हणजे तर 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर कधी मिळणार आहे तर सांगतो मी तुम्हाला. तर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सोमवारपासून मिळू शकतात, शक्यता आहे. मगर मी तुम्हाला 10 तारखे किंवा 11 तारखेपर्यंत सांगू शकतो. तर सरकार GR सुद्धा काढणार आहे की तुम्हाला 10 मेपर्यंत, मी सांगतो की तुम्हाला 10 किंवा 11 मेपर्यंत पैसे मिळू शकतात. मगर सरकार GR काढणार आहेत की तुम्हाला पैसे कधी वाटप करणार आहे म्हणून. तर तुम्हाला मार्च आणि एप्रिल ह्या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात. आणि GR आतापर्यंत आला नाही. GR आल्यानंतर आपल्याला माहीत होते की मार्च आणि एप्रिल महिन्याची तरतूद कशी केलेली आहे की केव्हा आपल्याला पैसे एकत्र मिळू शकतात किंवा टप्प्यावारीने मिळू शकतात. मगर जास्तीत जास्त अशी शक्यता आहे की दोघंही पैसे एकाच वेळी मिळणार आहे, मार्च आणि एप्रिलचे. बाल कल्याण मंत्री मॅडम आदिती तटकरेला यांना प्रश्न विचारलं होतं की केव्हापर्यंत पैसे येऊ शकतात. तर मॅडमने सांगितले आहे 10 किंवा 11 मईपर्यंत येऊ शकतात. त्यापूर्वी GR ते काढणार आहे. आपल्याला माहीत होतात की GR केव्हा येणार काय नाही हे मी सांगतो तुम्हाला. तर आत्तापर्यंत कोणत्याही महाराष्ट्राच्या लाडकी बहिणीला पैसे मिळाले नाही. सर्वांना पैसे एकत्रच मिळणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. एकाही महिलाला आत्तापर्यंत पैसे भेटले नाही तर तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रच मिळणार आहे. आत्तापर्यंत कोणत्याही महिलाला भेटले नाही. तर आता ई-KYCसाठी आपल्याला 3 वेळेस मुदत दिलेली आहे. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि लास्ट म्हणजे 30 एप्रिलपर्यंत दिलेली होती. तर यामध्येही महिला अपात्र झालेल्या आहे. 1416 लाख महिला अपात्र झालेल्या आहे ई-KYC दुरुस्ती नाही केल्यामुळे. तर इलेक्शनच्या वेळी काटेकोर पडताळणी केली. त्यामध्ये लाखो महिला असे होते की त्यांनी चुकीची निवडल्यामुळे ते अपात्र झाले. मगर आता ते दुरुस्ती केले नाहीमुळे अपात्र झालेले आहेत. दीर्घकालीन ट्रॅकिंग हे म्हणजे तर काय? तर हे महिलांना ज्यांना अचूक गरज आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. 1500 रुपये त्यांनाच मिळणार आहे ज्यांना अचूक गरज आहे आणि ते लाभाचे अधिकारी आहेत. तर महिलांसाठी अजून एक गोष्ट आहे की या गरजू महिलांना 2100 रुपये सरकार देऊ शकते निवडणुकीच्या वेळी. कारण की त्यांना गरज आहे, ते गरजू महिला आहे, त्यासाठी त्यांना 2100 रुपये होऊ शकतात. एका वर्षात होणार आहे अशी बातमी आलेली आहे सूत्राच्या माध्यमातून. तर याचा 2752 महिला हे योजनेचा लाभ घेणारे आहेत जे सरकारी नोकरीमध्ये असून ही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यासाठी त्यांना ही योजनेचा अपात्र ठरलेले आहेत. तर त्यासोबत पुरुषही आहेत जे 12,000 पुरुष फॉर्म भरून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे. चुकीची माहिती देऊन त्यांच्यावर बी कारवाई होणार आहे. आणि तुम्ही 2 दिवसा अगोदरची न्यूज पाहिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला माहीत होते की सरकारने हे ज्यांना पैसे दिले होते त्यांच्याकडून वसुलीही केलेली आहेत. तर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे तर आमच्या चॅनलला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही अजून तुम्हाला चालू घडामोडी जे बी लाडकी बहीणच्या संदर्भात येणार आहेत ते सगळे आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. तर लवकर आम्हाला फॉलो करा.